नमस्कार. मी डॉक्टर श्रीहरी रंगनाथराव पितळे. आज आपण कैसर विल्यम दुसरा यांच्या नेतृत्वाखाली जर्मनी हा या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. कैसर विल्यम दुसरा हा राजा जेव्हा झाला, त्याच्या नेतृत्वाखाली जर्मनीनं काय विकास केला, अंतर्गत आणि परराष्ट्र धोरण कशी राबवली, यांचा एक अभ्यास आपण आज करणार आहोत. मागच्या प्रकरणामध्ये आपण बिस्मार्कचा अभ्यास केला मागच्या व्हिडिओमध्ये. त्यावेळेस बिस्मार्कनी जर्मनीचा एक सशक्त, समृद्ध आणि एक शक्ती म्हणून जगापुढे कसं आणलं हे आपण तपासलं. बिस्मार्क हे सगळं विकास करत होता, त्याच्या मागे कारण असं होतं की बिस्मार्कला जो आश्रय होता तो राजाचा होता आणि तो राजा कैसर विल्यम पहिला हा त्यावेळेस होता आणि त्याचा बिस्मार्कवर पूर्ण विश्वास होता आणि त्यांनी बिस्मार्कला सगळे अधिकार दिलेले होते. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा कैसर विल्यम दुसरा हा गादीवर आला. हा तरुण होता, महत्त्वाकांक्षी होता, विजिगीषू होता आणि म्हणून यांनी एका जर्मनीला वेगानं पुढे न्यायचं, जर्मनीचा विकास घडवून जर्मनीला एक सशक्त, समृद्ध राष्ट्र, वसाहतवादी, साम्राज्यवादी राष्ट्र म्हणून पुढे आणायचं, असं याचं ध्येय उद्दिष्ट होतं. आणि त्या दृष्टीनं यांनी वाटचाल सुरू केली. याचा पहिला संघर्ष सुरू झाला तो बिस्मार्कशी. कारण बिस्मार्कची धोरणं हे एखाद्या तलवारीच्या पातीसारखे कडक होते, कठोर होते. आणि ते धोरणं असे होते की गुप्त करार करणे, इंग्लंडची वसाहतवादी स्पर्धा न करणे किंवा त्या अर्थानं एका वेळेस सगळ्यांची दुश्मनी न घेणे किंवा त्या अर्थानं एक राष्ट्र जवळ करणे, दुसरं दूर करणे, दुसरा जवळ झाला त्याच्या विरोधात तिसरा आणणे, गुप्त करार एकमेकाच्या विरोधातले करार, हे सगळं गुंतागुंतची होती. ही कळण्याच्या पलीकडे होती आणि त्यामुळे ही सगळी काही अशा प्रकारची सावधगिरी, गुंतागुंत कैसर विल्यम दुसरा याला काही पटत नव्हती, आवडत नव्हती. आणि म्हणून त्यांनी त्याचा बिस्मार्कशी सातत्यानं खटके उडू लागले. समाजवादी लोकांची काय धोरण ठेवावं या बाबतीतही त्याचे खटके उडू लागले. आणि या सगळ्या परिणाम असा झाला की बिस्मार्कशी सातत्यानं होणाऱ्या वादांची परिणती म्हणून शेवटी बिस्मार्कला आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. म्हणजे त्याचं पद रिकामं करून त्याला बाजूला सरून कैसर विल्यम दुसरा या राजाने सर्व सत्ता आपल्या हातीमध्ये घेतली. यानं प्रथमतः सत्तेवर आल्यानंतर धोरण जेव्हा सुरू केलं तेव्हा अंतर्गत धोरण त्यांनी असं राबवलं की देशाला समृद्ध करायचं, सशक्त करायचं आणि देशाला सगळ्या दृष्टीनं त्याची शक्ती वाढवायची. आणि म्हणून यांनी अंतर्गत धोरणामध्ये कृषी उत्पादनामध्ये वाढीसाठी प्रयत्न केले. बियाणे, खतं या संदर्भात त्यांनी एक विशेष पुरोगामी पावलं उचलली. बियाण्यांचं वाटप करणे, कर्ज पुरवठा करणे, जमीन पाणी पुरवठा वाढवणे, हे सगळे धोरणं राबवून शेती उत्पादनामध्ये त्यांनी लवकरच वाढ घडवून आणली. संरक्षण व्यापार हा मुद्दा महत्त्वाचा होता. बिस्मार्कनी कैसर विल्यमनी संरक्षण व्यापार धोरण राबवणं सुरू केलं. संरक्षण व्यापार हा प्रकार असा असतो की आपल्या देशामध्ये येणाऱ्या बाहेरचा जो माल आहे, म्हणजे आयात माल जो आहे, त्यावर खूप काही कर लावायचा, जास्त संख्येमध्ये, जास्त टक्क्यामध्ये कर लावायचा. त्यामुळे काय होतं की जो बाहेरून माल येणार आहे तो माल महाग होतो आणि परिणामी लोक स्वस्त माल जो देशातला आहे, जो देशात बनतो, तो स्वस्त पडत असल्यामुळे लोक तो घेतात. बाहेरच्या मालाची विक्री फारशी होत नाही, म्हणजे पैसा बाहेर जात नाही, देशातल्या उद्योगाला चालना मिळते. याला संरक्षित धोरण, व्यापार धोरण म्हणतात. हे धोरण त्यांनी राबवलं. उद्योगाकडे विशेष लक्ष यांनी दिलं. उद्योगांचा विकास घडवून आणला, कारण ते काळच उद्योगांचा होता, कारखानदारीचा होता. त्याला औद्योगिक पर्व नुकतंच झालेलं होतं आणि म्हणून त्यांनी रसायनं, पोलाद, विद्युत यांचे कारखाने उघडले. वाहतुकीसाठी रस्ते बांधणे, वाहतुकीच्या सुविधा पुरवणे हे काम केलं. त्याच्या प्रयत्नामुळे लोखंड आणि कोळसा या उत्पादनामध्ये जागतिक क्रमांक गाठले गेले. कोळशाच्या खाणी त्यांनी विकसित केल्या. कोळसा उत्पादनामध्ये तर जगात 3रा क्रमांक जर्मनीचा लागू लागला. पोलाद उत्पादनामध्ये जगात 2रा क्रमांक लागू लागला जर्मनीचा. जहाज उत्पादनं वाढवली आणि अशा पद्धतीनं उद्योगांमध्ये विशेष असा विकास त्यांनी घडवून आणला. याचबरोबर वसाहत स्पर्धेमध्ये वाढ सुरू केली. वसाहतवादी स्पर्धेमध्ये आपल्याला माहिती आहे बिस्मार्कने सुरुवातीला वसाहतवादी स्पर्धा टाळली होती, वसाहती मिळवणं.
नंतरच्या काळात त्यांनी वसाहतींना सुरुवात केली, पण ते फार संकुचित, कमी प्रमाणात, थोडक्यात प्रमाणात होतं. यांनी कैसर विल्यम दुसरा यांनी मात्र मोठ्या प्रमाणात वसाहती स्पर्धेमध्ये आपला शिरकाव करणं सुरू केला. 1898मध्ये चीनमध्ये शांटूक प्रांतामध्ये 200 चौरस मैल जमीन त्याने आपल्या वसाहत मिळवून त्या ठिकाणी वसाहत स्थापन केली. 1899मध्ये कॅरोलिन ही बेटं विकत घेतली आणि तिथे वसाहत स्थापन केली. सॅमोआ बेटं मिळवली आणि मोरोक्को हा जो दक्षिण आफ्रिकेतला देश आहे, त्या मोरोक्को प्रदेशामध्ये सुद्धा हस्तक्षेप करून तिथे फ्रेंच कांगो नावाचा जो प्रदेश आहे तो प्रदेश यांनी मिळवला आणि अशा पद्धतीनं वसाहतवादी स्पर्धेत त्यांनी शिरकाव करून मुसंडी मारणं सुरू केली. पुढचा मुद्दा समाजवाद विषयक धोरण. बिस्मार्कने समाजवाद्यांना दाबून धरण्याचं धोरण राबवलं होतं. बिस्मार्कने समाजवादी लोकांच्या विरोधात कायदे केले होते, पण या कैसर विल्यमने मात्र समाजवादीच्या संदर्भामध्ये उदारवादी धोरण राबवलं. 1890मध्ये बिस्मार्कने केलेल्या समाजवाद विरोधी कायद्याची अवधी संपली होती. ही अवधी वाढवून कायदा पुन्हा कंटिन्यू करणं आवश्यक होतं, पण कैसर विल्यमने त्याची अवधी वाढवली नाही, म्हणजेच ते कायदे आपोआप संपले आणि यामुळे समाजवाद्यांची ताकद वाढली. समाजवादी लोक त्यांच्यावरची बंदी उठल्यामुळे ते निवडणुकीमध्ये उतरू लागले. त्यांची संघटना स्थापन करून ते उघडपणे प्रचार करू लागले आणि त्या निवडणुकीमध्ये त्यांनी भाग घेतल्यामुळे 1907मध्ये रिचस्टॅगमध्ये त्यांना 43 जागा समाजवादी पक्षाला मिळाल्या. रिचस्टॅग म्हणजे लोकसभा, तिकडची जर्मनीची लोकसभा. 1912मध्ये त्या समाजवाद्यांची ताकद आणखी वाढली आणि 110 जागा त्यांना रिचस्टॅगमध्ये मिळाल्या. म्हणजे त्यांनी किती मोठ्या प्रमाणात जनाधार प्राप्त केला होता हे आपल्याला यातून दिसून येते. बिस्मार्कचं या कैसर विल्यमचं धोरण लष्करी धोरण समजून घेणं आवश्यक आहे. कैसर विल्यमनी 5 लाखाचं खडसैन्य उभारलं. नौदलामध्ये विकास घडवला. 1890मध्ये होलिगलँड येथे नाविक दल उभारला. आल्फ्रेड व्हॉन टिल्पिट्झ नावाच्या एका कसलेल्या निष्णात प्रमुख सैनिकी व्यक्तीला त्यांनी आरमार प्रमुख म्हणून नेमलं. त्यांनी बंदरांचा विकास घडवून आणला. 1895मध्ये कील कालवा खोदला. उत्तर समुद्र आणि बाल्टिक समुद्र यांना जोडणारा हा कील कालवा खोदल्यामुळे आता दोन्ही फेरा घालून वळसा घालून जाण्याचे श्रम, पैसा आणि कष्ट आणि त्याची होणारी वेळेची अपव्यय हा सगळा टाळता आला. कैसर विल्यमचं परराष्ट्र धोरण कसं होतं आपण बघू. कैसर विल्यमच्या परराष्ट्र धोरणाची चुरूक त्याच्या पहिल्या भाषणामध्ये आली होती. त्यांना पहिल्या भाषणामध्ये त्यांनी सुरुवातीला असं म्हटलं होतं की शांततेवर त्याचा भर राहील, शांततावादी तो राहील, जगाची शांतता कायम टिकण्यासाठी प्रयत्न करेल आणि बिस्मार्कने जी धोरणं राबवलेली होती परराष्ट्र धोरणाबाबतीत ती धोरणं तशीच चालू राहतील, त्यात बदल होणार नाही असं त्यानं पहिल्या भाषणात म्हटलं होतं. परंतु लवकरच त्यांनी हे सगळे शब्द फिरवून आपली धोरणं बदलवली. सुरुवातीला शांततावादी असणारा कैसर विल्यम हा लवकरच असं सांगू लागला की जर्मनीचं भवितव्य सागरावर अवलंबून आहे. याचा अर्थ असा की जर्मनी आता समुद्रामध्ये आरमार स्पर्धा करणार, जहाजं वाढवणार आणि वसाहतवादी स्पर्धेत तो मुसंडी मारणार, हे त्यातून स्पष्ट होते. जर्मनीचे जगात प्रभुत्व किंवा विनाश ही 2 वाक्य त्याची महत्त्वाची आहेत. तो म्हणायचा एक जर्मनी संपूर्ण जगात सर्वात प्रमुख होईल, नाहीतर विनाश पावेल. म्हणजे त्याच्या धोरणाचा सैन्यवादी, युद्धखोर धोरण यातून दिसायला लागते. त्यांना नवचैतन्यशील विस्तारवादी धोरण राबवण्याचं घोषित केलं आणि त्याचं धोरण आता पूर्णपणे बदललेलं आहे. रशिया त्या परराष्ट्र धोरणामध्ये कोणत्या देशाशी कसे त्यांनी संबंध ठेवले आपण बघू. रशिया संबंधात त्याचं धोरण काय होतं. बिस्मार्कचे सगळे आपण आठवा. बिस्मार्कने रशियाशी तुटूनही संबंध जरी अनेकदा बिघडले तरी त्यांनी तुटू दिले नाहीत. 1890मध्ये 1887 साली केलेल्या पुनर्संरक्षणात्मक कराराचं नूतनीकरण करण्याची वेळ आली होती. हे नूतनीकरण करण्याचा प्रस्ताव रशियाकडून आला, परंतु कैसर विल्यमने तो प्रस्ताव स्वीकारला नाही, नूतनीकरण केलं नाही. याचं कारण असं होतं की त्याला इंग्लंडला दुखवायचं नव्हतं, कारण रशियाशी जर करार केला तर इंग्लंड दुखवेल असं त्याला वाटत होतं. ऑस्ट्रियावर त्याचा पूर्ण विश्वास होता की ऑस्ट्रियावर इतका विश्वास होता की त्याला रशियाची गरज वाटत नव्हती. ऑस्ट्रिया आपल्याला कधीही सहकार्य करेल याची त्याला गॅरंटी होती. त्यांनी बिस्मार्कनं केलेल्या पूर्वीच्या पुनर्संरक्षणात्मक करारामध्ये
गुंतागुंतीचा करार आहे तो, आणि त्यामध्ये ऑस्ट्रियाला गर्भित धमकी आहे. ऑस्ट्रिया हा आपला मित्र आहे आणि ऑस्ट्रियाला धमकी असल्यामुळे तो करार आपल्याला कंटिन्यू करायचा नाही असं त्यांनी घोषित केलं आणि तो करार नूतनीकरण करण्याला नकार दिला. याचा परिणाम काय झाला की 1894मध्ये रशिया फ्रान्स करार आडला. रशिया फ्रान्स करार घडला कारण जेव्हा रशियाचा आणि जर्मनीचं जे दोस्ती होती तुटली. जर्मनीशी जर मैत्री नाही, ऑस्ट्रिया शत्रू आहे, तर रशियाला मित्राची गरज होती. आपसुकपणे रशिया हा फ्रान्सकडे वळला, फ्रान्समध्ये मैत्री वाढली आणि दोघांमध्ये 1894मध्ये मैत्री करार घडला. हे घडण्यामागे तुमच्या लक्षात येतं की पूर्वी बिस्मार्कने फ्रान्सला एकटं पाडण्याचं धोरण अंगीकारलं होतं, हे आता बदलवून टाकलं गेलं. तुर्कस्तान विषयक धोरण काय आहे तर त्यांनी तुर्कस्तानशी मैत्री करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. 1889मध्ये त्यांनी तुर्कस्तानची राजधानी कॉन्स्टँटिनोपल इथं भेट दिली. त्याच वर्षी त्यांना पुन्हा भेट दिली 1899मध्ये दुसऱ्या वर्षी. तुर्कस्तानच्या सैन्याला जर्मनीकडून प्रशिक्षण दिलं आणि तो जेव्हा दमास्कसला भेटीला गेला होता, तुर्कस्तानमधल्या दमास्कस इथे, त्यावेळेस तो असं म्हणाला होता की जगातल्या सर्व मुस्लिमांना मी आश्वासन देतो की जर्मनी नेहमी खलिफाचा मित्र असेल. खलिफा म्हणजे तुर्कस्तानचा राजा आणि सगळ्या मुस्लिमांचा धर्मगुरू. हा खलिफाचा मित्र असल्याचं त्यांनी घोषित केलं. आणि याचं पुढचं पाऊल म्हणजे त्यांनी बर्लिन बगदाद रेल्वे योजना आखली होती. बर्लिन म्हणजे याची राजधानी जर्मनीची आणि बगदाद म्हणजे तुर्कस्तानची राजधानी. या दोन्ही राजधान्यांना जोडणारी सरळ भूरेषेवरून रेल्वे योजना त्यांनी आखली. याच्यावर बरंच काही पुढे राजकारण घडलेलं आहे, पण ही योजना आखल्या गेली. इथपर्यंत तूर्त आपण थांबू. इंग्लंडशी संबंध कसे होते? त्यांनी इंग्लंडला भेट दिली. इंग्लंडशी मैत्री संबंध स्थापन करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. इंग्लंड आणि जर्मनीचा रक्तवंश एक आहे. मी इंग्लंडचा नातू आहे, मला इंग्लंड माझं घर वाटतं, दोन्ही देशांमध्ये मैत्री राखण्याचा पूर्ण प्रयत्न केला जाईल असं त्यांनी इंग्लंडला सांगितलं. त्यांनी 1890मध्ये त्यामुळे जे मैत्री वाढली त्यामुळे इंग्लंडने 1890मध्ये होलिगलँड बेट जर्मनीला दिलं आणि त्या बदल्यामध्ये झांझिबार हे इंग्लंडला जर्मनीनं दिलं. हा जो करार झाला होलिगलँड जर्मनीला आणि झांझिबार इंग्लंडला, हा करार झाला. ह्या करारावर 1890च्या या करारावर जबरदस्त टीका झाली. स्टॅनले नावाच्या विचारवंतांनी त्यावेळेस असं म्हटलं होतं की इंग्लंडला या व्यवहारामध्ये कोट मिळाला तर जर्मनीला केवळ कोटाची बटणं मिळाली, म्हणजे जर्मनीला फारसा लाभ झाला नाही, इंग्लंडलाच फार लाभ झाला असं त्यांनी म्हटलेलं आहे. हळूहळू इंग्लंड आणि कैसर विल्यम जर्मनी यांच्यामध्ये संबंध बिघडायला लागले. 1894मध्ये इंग्लंड कांगो तहानुसार बहार उल गझलचा प्रदेश बेल्जियमला दिला गेला आणि इंग्लंडला टांगानिकाचा प्रदेश मिळाला. त्यामुळे आता केपटाऊन ते कैरो असा रेल्वे आणि तारलाईन होणार होती. अशा परिस्थितीमध्ये जर्मनीनं इतका विरोध केला की त्या विरोधामुळे इंग्लंडला तो प्रदेश सोडून द्यावा लागला जो युद्धात जिंकला होता, फ्रेंच कांगोचा बहार उल गझलचा प्रदेश. आणि केपटाऊन ते कैरो रेल्वेमार्गे आपोआपच ती योजना बारगळली आणि तो प्रदेश सोडून द्यावा लागल्यामुळे इंग्लंड दुखावलं. याचंच एक बोर युद्धाच्या प्रकरणामुळे भर घातल्या गेली. काय होतं बोर युद्ध? दक्षिण आफ्रिकेमध्ये केप कॉलनी इथे डच लोकांनी आपली वसाहत स्थापन केली होती आणि हे लोक तिथे रहिवासी झाले आणि हे लोक शेती करू लागले. हे शेतकरी जे डच शेतकरी होते त्यांना नाव मिळालं बोअर. हे बोअर नावाने हे राहू लागले. इंग्लंडनी या केप कॉलनीवर हल्ला केला आणि तो जिंकून घेतलं. तेव्हा हे लोक आतल्या भागात शिरले आणि यांनी ट्रान्सवाल, नाताळ आणि ऑरेंज फ्री नावाचे नवी राज्य स्थापन केली. त्यामुळे इंग्लंड आणि बोअर यांच्यामध्ये वैर संबंध होते. पुढे असं घडलं की ट्रान्सवाल राज्यामध्ये जोहान्सबर्ग येथे सोन्याची खाण सापडली आणि इंग्लंडला मोह सुटला. हा भागसुद्धा आपल्या ताब्यात असावा म्हणून इंग्लंडने कारवाया सुरू केल्या आणि त्यातून युद्ध पेटण्याची शक्यता निर्माण होऊ लागली. त्यामध्ये बोअरांचा नेता जो होता क्रुगर यानं बिस्मार्कला मदत मागितली होती आणि ती त्यावेळेस बिस्मार्कने ती मदत नाकारली होती. हा मुत्सद्दीपणा होता, कारण क्रुगरला मदत करणं म्हणजे इंग्लंडची दुश्मनी घेणं आणि त्यावेळेस बिस्मार्कचं धोरण दुश्मनी इंग्लंडची न घेण्याचं होतं. विल्यमनं मात्र याच्या काळामध्ये जेव्हा दोघांमध्ये युद्धवाही शक्यता निर्माण झाली तेव्हा एक चकमक घडली होती. त्या चकमकीमध्ये क्रुगरने इंग्लंडच्या सैन्याचा पराभव केला होता. हे घडल्याबरोबर कैसर विल्यमनी क्रुगरला एक टेलिग्राम केला. तार म्हणजे टेलिग्राम. आता नव्या मुलांना कळणार की नाही काय माहिती, पोस्टामध्ये टेलिग्राम पूर्वी व्हायचा, तो बंद झाला आता.
पण त्यावेळेस टेलिग्रामशिवाय पर्याय नव्हता. संपर्काचं सर्वात वेगवान वाहक साधन हे टेलिग्राम होतं. हे टेलिग्रामनी तार करून त्याने क्रुगरला पाठिंबा दिला, त्याला मदत केली आणि त्याच्या मदतीसाठी 1894मध्ये 2 जहाजं पाठवली. ही जी तार आहे, ही तार इंग्लंडच्या फार वरबी लागली. या तारेला आम्ही कधी विसरणार नाही अशी प्रतिक्रिया इंग्लंडनं दिली. 1895मध्ये जेम्सन मधला प्रकार आहे हा. जेम्सन या ब्रिटिश सेनानीचा हल्ला क्रुगरने परतवला होता आणि या यशाकरता विल्यमनं ती तार पाठवली होती. ही तार कधीही विसरणार नाही आम्ही अशी प्रतिक्रिया यावेळेला इंग्लंडनं दिली होती. 1899मध्ये बोरांचं प्रत्यक्षात युद्ध सुरू झालं आणि हे युद्ध बराच काळ चाललं. त्यावेळेस विल्यमनं इंग्लंडला मदत केली. मात्र आता इतक्या वेळ तो क्रुगरला मदत करत होता, म्हणजे बोरांना. आता प्रत्यक्षात जेव्हा युद्ध सुरू झालं तेव्हा विल्यमनं धोरण बदललं आणि त्याने इंग्लंडला मदत केलं. म्हणजे विल्यमच्या धोरणामध्ये धरसोडपणा हा आपल्याला दिसून येतो. त्यांनी आता इंग्लंडचे संबंध सुधारण्याची त्याला गरज वाटू लागली. राणी व्हिक्टोरियाच्या अंत्यविधीला तो गेला. चीनमध्ये जेव्हा बॉक्सर युद्ध झालं होतं त्यावेळेस इंग्लंडच्या आणि चीनचे लोक यांच्यात युद्ध सुरू होतं, तेव्हा जर्मनीनं म्हणजे कैसर विल्यमनं त्यावेळेस इंग्लंडला मदत केली. आणि अशा परिस्थितीमध्ये इंग्लंडचे त्याचे संबंध सुधारत आहेत हे पाहून मतपरिवर्तन होऊन तिथला जो राजा प्रधानमंत्री चेंबरलेन होता इंग्लंडचा, त्याने मैत्रीचा प्रस्ताव त्यांनी जर्मनीपुढे ठेवला. आता सगळं जुळून राहिलं तितक्या चान्सलर बुलो जो होता जर्मनीचा नवा, त्याने तो फेटाळला. म्हणजे जर्मनीनं आता मैत्रीचा प्रस्ताव नाकारला. 1899मध्ये बर्लिन बगदाद रेल्वेला त्यामुळे चिडून या बर्लिन बगदाद रेल्वे योजनेला यांनी विरोध केला इंग्लंडनी. म्हणजे थोडी इंग्लंडशी जे संबंध आहेत ते कधी प्रेमाचे आहेत, कधी मैत्रीचे, कधी विरोधातले हे आपल्याला दिसून येतात. यात मोरोक्को प्रकरण घडलं. काय प्रकरण आहे? 1904मध्ये इंग्लंड आणि फ्रान्समध्ये करार झाला आणि या कराराअंतर्गत मोरोक्को नावाच्या देशामध्ये फ्रान्सला विशेष अधिकार, म्हणजे तो देश त्या देशामध्ये त्याच्या वसाहतीचे हक्क इंग्लंडने मान्य केले आणि इंग्लंडचे इजिप्तमधले वसाहतीचे हक्क फ्रान्सने मान्य केले. दोघांमध्ये करार होऊन दोघांनी ते 2 देश वाटून घेतले. 1905मध्ये विल्यमने टॅंझियर म्हणजे मोरोक्कोची राजधानी इथे भेट दिली. त्याने डेलकासीच्या राजीनाम्याची मागणी केली. फ्रान्सच्या या आंतरराष्ट्रीय परिषदेची मागणी केली या कराराविरोधात. त्यामुळे शेवटी डेलकासीला राजीनामा द्यावा लागला. 1906मध्ये अल्जियर्स परिषद स्पेन या ठिकाणी स्पेनमध्ये बोलवण्यात आली आणि ज्यामध्ये फ्रान्सचा मोरोक्कोवरचा जर्मन हितसंबंध सुरक्षित ठेवून मोरोक्कोवरील जर्मन हक्काला फ्रान्सने मान्यता दिली, कारण त्यावर आंतरराष्ट्रीय दबाव आणला गेला. अशा पद्धतीनं फ्रान्सचा दबाव टाकून मोरोक्कोमध्ये हस्तक्षेप केल्यामुळे फ्रान्स दुखावला गेलेला होता. 1911मध्ये मोरोक्कोमध्ये अंतर्गत विद्रोह झाला. त्यावेळेस फ्रान्सनं सैन्य पाठवलं आणि म्हणून फ्रान्स सैन्य पाठवतंय, हस्तक्षेप करतंय म्हणून जर्मनीनं पण पॅन्थर नावाचं जहाज आगादिर या मोरोक्कोच्या बंदरामध्ये पाठवलं. त्यावेळेस युद्ध होण्याची शक्यता पाहून जर्मनी फ्रान्स या देशांमध्ये समझोता झाला आणि त्यामध्ये मोरोक्कोवर फ्रान्सचा अधिकार मान्य करून जर्मनीला माघार घ्यावी लागली. जर्मनीला फ्रेंच कांगोचा प्रदेश मिळाला आणि मोरोक्को हा फ्रान्सला कायमस्वरूपी मिळाला. अशा पद्धतीनं कैसर विल्यमच्या आंतरराष्ट्रीय परराष्ट्र धोरणाचा आणि अंतर्गत धोरणाचा आढावा आपण घेतला. हीच कैसर विल्यमची धोरणं पुढे परिणत होऊन पहिल्या महायुद्धामध्ये कशी परिवर्तित झाले किंवा त्याची बीजारोपण करणारे कसे ठरले हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. तूर्त आपण विश्राम घेऊ. धन्यवाद.